यांच्याद्वारे एक देशव्यापी आंदोलनाचा चौथा टप्पा म्हणजे धरणे कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने नवीन प्रमोशन भरतीची मागणी आहे। ग्रामीण बँकेत जो 30,000 कर्मचाऱ्यांचा गॅप पडलेला आहे, ज्या कर्मचाऱ्यांची बँकेच्या कामकाजासाठी नितांत गरज आहे, ती अशी मागणी आहे। त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जरी पॅरिटी झाली असेल, परंतु उर्वरित आरआरबीमध्ये बऱ्याच ठिकाणी काही गोष्टीचा अभाव किंवा काही गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन त्याच्या आरआरबीने केलेलं नाही आहे। तसेच देशभरात डेली वेजर जे अनेक वर्षापासून बँकांमध्ये कार्यरत आहेत, त्यांना देखील कायम करण्यात यावे अशी देखील या अशा आंदोलनाची एक मागणी आहे। तसेच प्रवर्तक बँक म्हणजे स्पॉन्सर बँक ज्या आहेत, त्यांचे जे डेप्युटेशन ऑफिसर इथे येतात, तर त्यांना इथे न आणता आमच्याच बँकेत इंटरनल प्रमोशन करून इथेच त्या कॅडरचे अधिकारी कर्मचारी निर्माण व्हावेत अशी देखील मागणी आंदोलनाची आहे। या सगळ्या आंदोलनाच्या मागणीसाठी आज देशव्यापी संप हा भव्य आणि मोठ्या यशस्वीरित्या जे काही रिपोर्ट आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे जे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपवर येत आहे, त्यामुळे प्रचंड प्रमाणात हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे। 28 आरआरबीपैकी ऑफिसरमध्ये 24 ठिकाणी आरआरबीची मेजॉरिटी आहे। 28 आरआरपैकी 25 ठिकाणी क्लरिकलमध्ये मेजॉरिटी आहे। त्याच्यामुळे अशा भव्य प्रमाणाचं आंदोलन ह्या आरबीआयच्या प्रत्येक ठिकाणी असलेल्या अस्तित्वामुळे शक्य होणार आहे। अपवादात्मक काही राज्य, मग आसाम असेल, महाराष्ट्र असेल, बिहार असेल, गुजरात असेल, हिमाचल असेल, अशा काही 2-4 जर स्टेट सोडले तर आरबीआयचा झेंडा हा दिमाखाने सगळीकडे फडकत आहे। आणि जर काही या 10 तारखेला त्यांनी काल जे CLCची मीटिंग झाली, जे काही आश्वासन त्या CLCच्या मीटिंगमध्ये दिलं, त्यावेळेस 4 बँकांचे जनरल मॅनेजर, 2 बँकांचे चेअरमन, DFAचे अधिकारी, नाबार्डचे अधिकारी दिल्लीला 4 तारखेला आले होते। त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की 10 तारखेनंतर जी कमिटी SCC कमिटी म्हणजे स्टँडर्ड कमिटी जी आहे, म्हणजे DFS, नाबार्ड आणि प्रवर्तक बँका यांची कमिटी निर्माण केलेली आहे, त्याच्या अजेंड्यावर हा विषय घेण्यात आलेला आहे। आणि लवकरच ज्या आपल्या डिमांड आहे ती पूर्ण होण्याचं एक असा इशारा त्या दिवशी त्यांनी आपल्याला दिली।